नमस्कार मित्रांनो. 5 जूनच्या भागामध्ये रघुनाथ ओवीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, जे काही झालं ना ते आता विसरून जा. बरं उमा, आम्हाला एक फक्कड चहा मिळेल का? उमा हसून म्हणते, करते ना, लगेच करते. ओवी म्हणते, मावशी मी करू? उमा रघुनाथकडे बघते. ओवी पण. तो हसून म्हणतो, करू दे करू दे बाळा, तू कर. तेवढ्यात निशी म्हणते, मला पण हवा आहे चहा. रघुनाथ म्हणतो, बाळा निशी तू? निशी म्हणते, फॉरेन रिटर्नच्या हातचा मला पण चहा हवा आहे, मिळेल? ओवी हसून म्हणते, येस ऑफकोर्स, वाय नॉट. दोघींच्या बोलण्याला रघुनाथ कौतुकाने हसत असतो. रात्री श्रीनू बाहेर चूल पेटवतो. त्यावेळेस रघुनाथ बाहेर येतो आणि ते बघत असतो. शिनू पातेल्यात पाणी ओततो आणि चुलीवर ठेवतो. तेवढ्यात रघुनाथ समोर उभा असतो. श्रीनू म्हणतो, दादा मामा तू? तो म्हणतो, अरे हे काय करतोस? आणि इकडे तिकडे बघतो. श्रीनू म्हणतो, ते मला भूक लागली होती ना म्हणून. रघुनाथ म्हणतो, अरे मग इथे काय करतो? घरी काही केलं नाही का? तो म्हणतो, माहीत नाही. रघुनाथ म्हणतो, माहीत नाही म्हणजे? अरे घरात राहतोस ना, मग घरामध्ये तुला कुणी जेवायला दिलं नाही? तो म्हणतो, दादा मामा, जोपर्यंत तू आणि उमाई घरात येत नाही ना तोपर्यंत मी घरात जेवणार नाही असं ठरवलंय. रघुनाथ म्हणतो, अरे काय पसार आहे, चल हे सगळं आवरून घे आणि आज जाऊन जेवण करून घे. तो म्हणतो, नाही दादा मामा, तू घरात नाही ना तर माझ्या घशाखाली एक घास उतरणार नाही. आणि तुझ्या घरामध्ये मला जेवायला तू बंदी केलीस म्हणून मी माझं पोट भरण्याचा मार्ग निवडला. तेवढ्यात जास्त जाळ लागतो आणि रघुनाथ पातेलं उतरायला लागतो. दोघांचा गोंधळ चालू असतो. तेवढ्यात ओवी बाहेर येते आणि सगळं बघत असते. शिनू पातेलं उतरून ठेवतो. रघुनाथ ओरडतो, अरे हात भाजेल. रघुनाथ म्हणतो, शिनू, घरामध्ये वेगळ्या चुली नको म्हणून मी आटापिटा केला आणि तू वेगळी चूल मांडलीस. शिनू म्हणतो, नाही दादा मामा, घरात नको म्हणून मी बाहेर मांडली. तो तारे, तुझ्या आईला कसं वाटेल? काही झालं तरी ती आई आहे आणि मी जरी बाहेर पडलो असलो तर असं समजू नको की माझं माझ्या बहिणीवर किंवा भावावर प्रेम नाही आहे. माझं त्या दोघांवर अजून पण तितकंच प्रेम आहे. तुझ्या आईला हरून तू जिंकतोस पण मी हारतोय. माझे संस्कार हारतायत. ठीक आहे, मी हारलेलं तुला चालत असेल ना तर हवं ते कर. वेगळ्या चुली मांडतो आणि निघून जातो. आता शिनू एवढा गोंधळतो, त्याला काय करावं तेच कळत नाही. तो डोक्याला हात लावून बसतो. चारू चाललेली असते. तिला किचनमधून आवाज येतो. ती आत येते तर ओवी स्वयंपाक करत असते. चारू म्हणते, तू काय करतेस इथे? ओवी म्हणते, दिसतंय ना. चारू म्हणते, कुठल्या अधिकाराने इथे घुसली? हां, मांगरात काही खायला मिळत नसेल म्हणून इथे आली. चोरून खायला? ओवी म्हणते, चारू, माइंड युअर लँग्वेज. मी इथे चोरी करायला नाही आले. चारू म्हणते, मग काय चाललं इथं? काय चाललं इथे? ओवी म्हणते, श्रीनिवासला भूक लागली आहे. त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे म्हणून त्याच्यासाठी काहीतरी खायला तयार करते. पण मी तुला काय सांगते, त्याची काहीच गरज नाही आहे. चल निघ इथून. चारू तिचा हात पकडून म्हणते, कुणाला काही करून द्यायची गरज नाही आहे. आता ओवी पण तिचा हात झटकते आणि म्हणते, ते मला ठरू दे. आता चारू तिचे दोन्ही पण हात पकडते. ओवी म्हणते, चारू हात सोड. चारू म्हणते, तुझ्या ह्या घरात कोणाशी काही संबंध नाही आहे. ओवी म्हणते, रिली? स्वतःचे हात सोडत म्हणते, मग माझं ह्या घराशी जे नातं आहे ना त्याच नात्याने तू पण ह्या घरात राहतेस. मग मला कुठल्या अधिकाराने बोलतेस? चारू म्हणते, माझं आणि टप्पू म्हणजे तुझ्या श्रीनिवासचं लग्न होणार आहे आणि नातं महत्त्वाचं आहे. ओवी म्हणते, लग्नाचं जाऊ दे ग, त्याचं प्रेम तरी मिळवलंस का तू? आधी प्रेम मिळव आणि नंतर हक्क दाखव. आणि लक्षात ठेव, तू नाही ह्या घरची आहे ना मी. तू मला काही बोलू शकत नाही आणि श्रीनिवासला जे मला करायचं ना ते मी करेल. पण चारू काही तिचे हात सोडत नाही. आता ओवी वडायला लागते. तिच्या हातातून प्लेट खाली पडते. ती जाते श्रीकांतच्या पायाशी. आता श्रीकांत खूप रागाने बघत असतो. चारू म्हणते, कांता काका, ते मी हे आणि ही ना. कांता ओरडतो, तू काही बोलूच नकोस. मी बघितलंय सगळं. शिनू उपाशी आहे याचं काहीच वाटत नाही तुला, पण ओवीने बनवलेलं त्याने खाऊ नये याची जास्त काळजी आहे. हे 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 असं प्रेम करतेस तू? तो बरंच काही बोलून म्हणतो, तुझं शिनूवरचं प्रेम खोटं आहे. ती म्हणती, नाही, माझं प्रेम खरं आहे. कांता म्हणतो, हां ते दिसलंय आता. मी तुला आधीच सांगितलं होतं, पुरुषाच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग पोटातून आहे. पण चारू, तुला शिनूच्या हृदयात जागा मिळवायचीच नाही आहे. फक्त बायको म्हणून त्याच्या आयुष्यात घुसखोरी करायची आहे बस, आणि ते पण शिनूच्या इच्छेविरुद्ध. चारू, जरा स्वतःमध्ये डोकून बघ, म्हणजे तुझं काय चुकतं ना हे तुला कळेल. ओवी, हे घे.
आणि शिनूला खायला घेऊन जा. चारू म्हणते अहो पण. कांता म्हणतो ओवी जाणार. जा बेटा. आता ओवी शिनूसाठी ताट करते. कांताकडे बघते. कांता कौतुकाने स्माईल करतो. रघुनाथला शिनूचं बोलणं आठवतं. तो म्हणतो उमा, कधीच कुणी मुलांच्या मनाचा विचार करत नाही. तो स्वतःचं ताट घेतो आणि उभा राहतो. उमा म्हणते अहो काय झालं? तो म्हणतो ते काही नाही, तुम्ही दुसरं ताट करा. आपली पोरं उपाशी राहिलेली मला चालणार नाही. ओवी जेवणाचं ताट घेऊन येते आणि शिनू शेजारी बसते. तो म्हणतो नको आहे मला. रघुनाथ बाहेर येतो आणि हे सगळं बघत असतो. ओवी म्हणते श्रीनिवास प्लीज, तू काही खाल्लेलं नाही, खाऊन घे. तो म्हणतो ओवी, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही ना, मग माझ्यासाठी हे तरी का करतेस? मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे. आणि काय फरक पडतो मी जेवलो काय, उपाशी राहिलो काय किंवा मेलो काय? आता ओवी त्याच्या तोंडाला हात लावते. त्यांचे श्रीनिवास प्लीज, माझं लाईफ तुला मिळू दे, पण प्लीज अशा मरणाच्या गोष्टी करू नकोस. शिनू म्हणतो अगं मग काय करू मी? तुला तर माझ्याशी लग्न करायचं नाही. ती श्रीनिवास म्हणून काय झालं, पण माझं तुझ्यावरचं प्रेम किंचितही कमी झालं नाही. आणि विसरू नको, हे घर आपल्याला परत एक करायचे. त्यासाठी तू टणटणीत राहायला हवा ना. आता श्रीनू मोठ्याने हसायला लागतो. ती काय झालं यावर रघुनाथ पण स्माईल करतो. शिनू म्हणतो अगं टणटणीत नाही, ठणठणीत. ती म्हणते हॉटेवर. पण या निमित्ताने तू हसला तरी ती आता त्याला भरवायला लागते आणि शिनू खात असतो. तो म्हणतो ओवी, तू अशी रोज भरवणार असशील ना तर मी रोज उपाशी राहायला तयार आहे. दोघांची थट्टा मस्करी चालू असते. इकडे चारू मात्र खूप धिंगाणा घालते आणि म्हणते त्या ओवीची हिंमत कशी झाली मला हे म्हणायची, तुझ्या ह्या घराशी काहीच संबंध नाही. लाली आत्या तुम्ही मला सांगा, ह्या घराशी माझा काही एक संबंध नाही का? लाली म्हणते चारू तू अजिबात काळजी करू नको, मी जाते आणि त्या ओवीकडं चांगलंच बघते. आज त्या ओवीची बाजू घेऊन ती उमा पण मला खूप भांडली. आता लाली बरंच काही तंतन करते आणि जायला लागते. कांता ओरडतो लाली थांब. लाली म्हणते तुम्ही शांत राहा. पण कांता मात्र तिच्यापेक्षा जास्त ओरडतो आणि म्हणतो काय ग लाली, तू आई आहेस ना, तुझा मुलगा 2 दिवसापासून उपाशी आहे, तुला नाही कळालं? आणि चारू तुला भडकवते आणि तू भडकतेस. ह्या चारूला काहीच वाटत नाही, पण तुला पण काळजी नाही मुलाची. ओवीच्या हाताने 2 घास खाणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? आणि तुला एवढंच वाटतं ना तर तुझ्या हाताने तयार करून त्याला भरव. अगं ही चारू तर परकी आहे, पण तू तर जन्मदाती आई आहेस ना. अगं मग तू का वैरिणीसारखी वागतेस त्याच्याशी? खबरदार शिनूला काही बोललीस तर. आत्तापर्यंत मी माझ्या मुलासाठी सगळं सहन केलं, पण आता ह्या पुढे नाही. आता कांता लालीला चांगलीच धमकी देतो. लाली म्हणते माझं पोर 2 दिवसापासून उपाशी आहे. काय ग चारू, शिनूशी लग्न करायची म्हणून नुसती उड्याच मारतेस का? मग त्याच्यासाठी काही करायला येत नाही का तुला? बोट करू म्हणते हे बघ, तुला पसंत करण्यात मी काही चूक करते असं वाटून देऊ नका आम्हाला, सांगून ठेवतंय आणि निघून जाते. कांता लाली करत तिच्या मागे जातो. चारू म्हणते कसली माणसं आहे ती, याला मुलकरीण हवी आहे तर एका श्रीमंत बापाच्या मुलीशी याला लग्न करायचे कशाला? आणि ह्यांना काय वाटतं मी एक कामं करणार आहे? मंजू म्हणते चारू म्हणते आत्या अगं आपल्या घरी नोकर चावकर आहे, तू का करतेस इथं काम? पण मला नाही चालणार, मी अशी कामं करणारच नाही. एकदा माझं लग्न होऊ दे, मग दाखवते यांना काय ते. मंजू म्हणते काय करणार आहेस तू? चारू म्हणते कळेलच तुला लवकर. सकाळी उमा उठते आणि खिडकीकडे बघते आणि म्हणते हे काय झालं? या पहिले खोतांच्या घरी असं कधीच झालं नव्हतं. ती पळत जाते. आत पाऊल टाकणार तर तिला रघुनाथचं बोलणं आठवतं. ती मागे पाय घेते, हात जोडून म्हणते काय करू मी आता? देवा तूच सांग. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.